लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आरटीआय कार्यकर्ते रमेश माळी यांचे लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण। शासकीय निधीचा अंदाजे 14 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार। बातमी येते नाशिक येथून। सन 2022, 2023 व 2023-2024 या आर्थिक वर्षातील कामातील अनियमिततेचे तत्कालीन उपवन संरक्षक पश्चिम विभागाचे नाशिक पंकज दर्ग आणि अनिल पवार सहाय्यक वनसंरक्षण पश्चिम भाग नाशिक यांनी प्रशासकीय वित्त क्षेत्रीय शासकीय निधीतील मनमानीपणाने शासकीय निधीचा अंदाजे 14 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक भ्रष्टाचार हा खोट्या पुरवठादाराकडून साहित्य खरेदी केलेले असून कामाची ई-निविदा देखील काढलेली नाही। निवड समितीतील अध्यक्ष आणि सचिव अधिकारी पदाचा संबंधितांनी संगणमताने गैरवापर केला आणि असे अनेक टेंडर मॅनेज करून आपल्या मर्जीतील बोगस पुरवठा दराचे दरपत्रक मंजूर करून डमी एजन्सीला कामे दिलेली आहेत। शासकीय निधीचा दुरुपयोग झाला असून याची कायदेशीर विभागीय चौकशी करण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते रमेश जीवन माळी यांनी मुख्य वन विभाग कार्यालय जुना मुंबई आग्रा रोड गडकरी चौक नाशिक येथे एक दिवसीय लाक्षणिक आत्मक्लेश उपोषणाला बसले असून सकल चौकशी न झाल्यास हे उपोषण पुढे देखील चालू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली। टाळाटाळ केली आणि त्यामध्ये विशेष म्हणजे ते दरपत्रकावर आजपर्यंत जीएसटी देखील कर भरला गेलेला आहे। आज लाक्षणिक उपोषणाला बसलो। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।